शांती. आज दिनांक 16/8/2021. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, सर्व गोष्टींमध्ये सहनशील बना. निंदा स्तुती जय पराजय सर्वांमध्ये समान राहा. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका. प्रश्न: आत्मा सदा चढत्या कलेमध्ये जात राहील याची सहज युक्ती ऐकवा. उत्तर: एक बाबांचे ऐका, दुसरे नाही. फालतू दुसऱ्यांच्या चिंतनामध्ये, वाह्यात गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. तर आत्मा नेहमी चढत्या कलेमध्ये राहील, म्हणजे प्रगती करत राहील. उलट्या सुलट्या गोष्टी ऐकल्याने, त्यावर विश्वास ठेवल्याने चांगली मुलेही बिघडतात. यासाठी स्वतःला खूप सांभाळा. ओम शांती. गोड गोड मुलांना, आता स्मृती आली आहे की बरोबर अर्धा कल्प आम्ही बाबांची आठवण केली आहे. जेव्हापासून रावण राज्य सुरू झाले आहे, असे पण नाही की पूर्ण अर्धा कल्प आठवण केली आहे. नाही, जेव्हा जेव्हा दुःख जास्त होते तेव्हा आठवण केली जाते. आता तुम्हाला माहीत झाले आहे की भक्ती मार्गामध्ये आम्ही उतरत आलो आहोत, म्हणजे अधोगती होत आली. वैश्विक नाटकाचे रहस्य बुद्धीमध्ये आहे. तोंडाने काही बोलायचे नाही. आम्ही त्यांचे बनलो, यासाठी जास्त ज्ञानाची गरज नाही. बाबांचे बनलो, अर्थात पित्याच्या संपत्तीचे मालक बनलो. कर्मेंद्रियाने काही करायचे नाही. भक्ती मार्गामध्ये परमात्म्याला भेटण्यासाठी किती यज्ञ दान पुण्य करतात. कुठेही जा, सर्व ठिकाणी तीर्थ मंदिरं भरपूर आहेत. असा कोणी माणूस नाही जो साऱ्या भारतातील सर्व तीर्थ आणि सर्व मंदिर इत्यादी फिरेल. आणि जर फिरलाच तरी काही मिळणार नाही. तिथे घंटा वाजवणे खूप गोंधळ आहे. इथे तर आवाजाचा प्रश्न नाही, न गीत गाण्याचा किंवा टाळ्या वाजवण्याची गोष्ट आहे. मनुष्य तर काय काय करतात, खूप कर्मकांड आहेत. इथे तर तुम्हा मुलांना फक्त आठवण करायची आहे, दुसरे काहीच नाही. घरात राहून सर्व काही करत बाबांची आठवण करायची आहे. तुम्ही जाणता, आता आम्ही देवता बनतो. इथेच दैवी गुण धारण करायचे आहेत. खानपान सुद्धा शुद्ध असायला हवे. 36 प्रकारचे भोजन तर सतयुगात मिळेल. येथे साधारण राहायचे आहे. न जास्ती उच्च दर्जाचे, न जास्ती कनिष्ठ दर्जा. सर्व गोष्टींमध्ये सहनशीलता हवी. निंदा स्तुती जय पराजय, सर्दी गरमी हे सर्व काही सहन करावे लागते. ही वेळच अशी आहे. पाणी पण नाही मिळणार, अन्न पण नाही मिळणार. सूर्यसुद्धा आपली गरमी दाखवेल. प्रत्येक गोष्ट तमोप्रधान बनते. ही सृष्टीच तमोप्रधान आहे. तत्वेसुद्धा तमोप्रधान आहेत, त्यामुळे ती दुःख देतात. निंदा स्तुतीमध्ये पण जायचे नाही. बरेच असे आहेत, जर एखाद्याने उलटसुलट काही सांगितले तर लगेच बिघडतात. कारण आजकाल बोलण्याची बनावट तर खूपच आहे ना. एखाद्याने काही सांगितले, तुम्हाला बाबा असे म्हणतात की यांना देह अभिमान आहे, बाहेरचा दिखाऊपणा फार आहे. हे कोणी ऐकवले, बस ताप चढेल, झोपसुद्धा उडेल. अर्ध्या कल्पापासून मनुष्य असे आहेत. कोणाला पण मनस्ताप झाला तर पटकन पिवळे पडतात. तर बाबा म्हणतात, कोणत्याही वाह्यात गोष्टी ऐकू नका. बाबा कधीच कोणाची निंदा करत नाही. बाबा तर समजवण्यासाठी म्हणतात. उलट्या सुलट्या गोष्टी एक दुसऱ्याला ऐकल्याने चांगली चांगली मुले पण बिघडून जातात. निंदक बनून वाह्यात गोष्टीत जाऊन एक दुसऱ्याला सांगतात. भक्ती मार्गामध्ये सुद्धा कशा कशा प्रकारे गोष्टी रचल्या आहेत. आता तुम्हाला ज्ञान मिळालेले आहे, म्हणून तुम्ही कधीही हे राम अथवा हाय भगवान म्हणू शकत नाही. ही अक्षरसुद्धा भक्ती मार्गाची आहेत. तुमच्या मुखातून अशी अक्षरे येता कामा नये. बाबा फक्त म्हणतात, गोड मुलांनो, आत्माभिमानी बना. खूप प्रेमाने शिकवतात. कोणाचीही गोष्ट ऐकू नका. दुसऱ्याचे चिंतन करू नका. एक गोष्ट पक्की करा, मी आत्मा आहे. आत्मा अविनाशी आहे. शरीर विनाशी आहे. आत्मा संस्कार धारण करते. आता तुम्हा मुलांना आत्माभिमानी बनायचे आहे. द्वापरपासून तुम्ही रावण राज्यामध्ये देह अभिमानी बनतात. त्यासाठी आता देही अभिमानी बनण्यासाठी मेहनत लागते. क्षणोक्षणी बुद्धीमध्ये हे आलं पाहिजे की आम्हाला बेहदचे बाबा भेटले आहेत. कल्पकल्प बाबा वारसा देतात. आता त्यांच्या मतावर चालायचे आहे. त्यांच्यासाठीच गायन आहे. तू मातपिता, ते सर्व संबंधाचे सुख देणारे आहेत.
त्यांच्यामध्ये गोडवा आहे. बाकी मित्रसंबंधी आधी सर्व दुःख देणारे आहेत. एकच बाबा आहे जो सर्वांना सुख देतो. रस्ता पण बिलकुल सहज सांगतात. आपण स्वतःला आत्मा समजून मग एक पित्याची आठवण करा. बाबा समजवतात, ही काही नवीन गोष्ट नाही. तुम्ही जाणता की प्रत्येक 5,000 वर्षानंतर आम्ही अशा प्रकारे बाबांकडे येतो. हे काय साधू संत नाही. तुम्ही काही साधू संतांच्या जवळ आले नाही. बाकी हा बाबा म्हणतात, प्रवृत्ती मार्गामध्ये तोड निभवायची आहे, नाहीतर आणखीनच किटकिट होत जाते. युक्तीने चला, प्रेमाने प्रत्येकाला समजवायचे आहे. पहा, विनाशाची वेळ जवळ आलेली आहे. ही राक्षसी दुनिया नष्ट होणार आहे. आता देवता बनायचे आहे. दैवी गुण येथेच धारण करायचे आहेत. प्रेमाने समजवायला पाहिजे. देवता पण कांदा लसूण खात नाही. आम्ही पण मनुष्यापासून देवता बनतो. आम्ही या गोष्टी कशा काय खाऊ शकतो? आपणाला पण सल्ला आहे, हे सोडून द्या. अशा गोष्टी आम्ही खात नाही. आता तुम्हाला बेहदचे बाबा दैवी गुण शिकवणारे मिळालेले आहे. तर सर्व गुण संपन्न इथेच बनायचे आहे. इथे बनाल तर भविष्यात नवी दुनिया येईल. हे असेच होते. रात्रीच्या नंतर पुन्हा दिवस येतो. आता रात्रीच्या शेवटी दैवी गुण धारण करायचे आहेत. तर पुन्हा सकाळ होईल. आपली परीक्षा प्रत्येकाने आपणच घ्यायची आहे. असे नाही की बाबा सर्व काही जाणतात. तुम्ही स्वतःला पहा ना. विद्यार्थी असे कधी नाही म्हणू शकणार की शिक्षक सर्व काही जाणतात. परीक्षेचे दिवस जवळ येतात तेव्हा मुले स्वतः पण समजतात की आम्ही किती मार्काने पास होऊ. कोणत्या विषयात आम्ही कच्चे आहोत. मार्क कमी मिळतील. पुन्हा सर्व मिसळून पास होतील. हे समजतात. या ज्ञानयोगात आपले लक्ष असायला हवे. आमच्यामध्ये काय कमी आहे? मी खूप गोड बनलो आहे का? सर्वांना प्रेमाने समजावून सांगायचे आहे. आम्हा आत्म्यांचा पिता परमपिता परमात्मा आहे. मनुष्याची गोष्ट नाही. आम्ही निराकारालाच भगवान म्हणतो. भगवान रचनाकार एकच आहे. बाकी सर्व आहे रचना. रचनेकडून कोणाला वारसा मिळू शकत नाही. कायदा नाही. आता सर्व रचनेचा सद्गती दाता एकच रचनाकार पिता आहे. यामध्ये साधू संत सर्व आले आहेत. आत्मेच आहेत ना? होय. मनुष्य चांगले वाईट असणारच. पद उच्च कनिष्ठ असते. संन्याशांमध्ये सुद्धा क्रमवार आहेत. काही तर पहा भीक मागत असतात. काही तर सर्वांच्या पाया पडतात. तुम्हा मुलांना खूप उच्च बनायचे आहे. खूप गोड बना. कधीही क्रोधामध्ये बोलू नये. जितके होईल तितके प्रेमाने काम घ्या. असे म्हणतात. मुलं खूप तंग करतात. तसं पाहिले तर आजकालची मुलं आहेत अशी त्यांना प्रेमाने समजवा असे दाखवतात. कृष्ण चंचलता करत होता म्हणून त्याला दोरीने बांधत असत. जितकं होईल तितकं प्रेमाने समजवायचे आहे किंवा किरकोळ शिक्षा द्या. बिचारे अज्ञानी आहेत. वेळ ही अशी आहे. बाहेरचा संग दोष खूप खराब आहे. आता बेहदचे बाबा म्हणतात, तुम्हाला मूर्ती वगैरे ठेवण्याची काही आवश्यकता नाही. काहीही मेहनत करण्याची आवश्यकता नाही. शिवबाबांचे चित्र पण का ठेवायचे? तो तर तुमचा पिता आहे ना. घरात मुले पित्याचे चित्र का ठेवतील? बाबा म्हणतात, मी आता हाजीर नाजीर आहे ना. मग चित्रांची तर गरजच नाही. मी मुलांना सन्मुख समजावतो. मुलं म्हणतात, बापदादांना पाहू. आता पिता तर आहे निराकार. त्यांना तर पाहता येणार नाही. बुद्धीने समजू शकतात. बाबा म्हणतात, मी यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हाला बसून ज्ञान देतो. नाहीतर कसे येऊ? कृष्णाच्या शरीरात कसे येणार? संन्याशामध्ये सुद्धा येऊ शकत नाही. मी त्यांच्या शरीरात येतो. जो पहिल्या नंबरमध्ये होता तोच आता लास्ट नंबरमध्ये आहे. तुम्हाला पण आता अभ्यास करून पहिल्या नंबरमध्ये जायचे आहे. शिकवणारा तर एकच आहे, ज्याला ज्ञानाचा सागर म्हणतात. तुम्हाला ज्ञान आता खूप सुंदर मिळते. तुम्ही जाणता की शांतीधाम आमचे घर आहे. सुखधाम आमची राजधानी आहे. दुःखधाम रावणाची बादशाही आहे. आता बाबा म्हणतात, गोड गोड मुलांनो, आपले घर शांतीधामची आठवण करा. सुखधामची पण आठवण करा. दुःखधामच्या बंधनाला पण विसरत जा. अशा प्रकारे दुसरे कोणी म्हणू शकत नाही. मध्येच ते जाऊ शकत नाही. नाटकाच्या मधूनच कोणीही परत जाऊ शकत नाही. अशा प्रकारे जे म्हणतात, आमका ज्योतिज्योत सामावला किंवा पार निर्वाणधाम गेला, अशा प्रकारे एक सुद्धा जात नाही.
सर्वांचा पिता किंवा मालक एकच परमपिता परमात्मा आहे. तो सर्व साधनांचा किंवा सजनींचा साजन आहे. ते साजन सजनी एक दुसऱ्याची आठवण करतात. बुद्धीमध्ये चित्र येते. पुन्हा एक दुसऱ्याची आठवण करत राहतील, जेवण करत राहतील आणि आठवण पण करत राहतील. ते तर आहेत एक जन्माचे साजन सजनी. तुम्ही तर जन्म जन्मांतराच्या सजनी आहात, एक शिवसाजनच्या. तुम्हाला दुसरे काहीच करायचे नाही, फक्त एका बाबांची आठवण करायची आहे. त्या साजन सजनीच्या समोर चित्र येते. बस त्यांना पाहता पाहता कामसुद्धा बंद होते. पुन्हा त्यांचा चेहरा दिसेनासा होतो. पुन्हा काम करायला सुरुवात करतात. यामध्ये असे नाही आत्मा पण बिंदू आहे आणि परमात्मा पण बिंदू रूप आहे. स्वतःला आत्मा समजून परमात्म्याची आठवण करायची आहे. यामध्येच खरी मेहनत आहे. कोणीही अशा प्रकारे प्रॅक्टिस करत नाही. आत्म्याचे ज्ञान मिळाले, आत्मानुभूती केली, बाकी राहिले परमात्मा हे तुम्हीच ओळखता. बाबा येऊन भ्रुकुटीमध्ये बसतात. त्यांची जागासुद्धा इथेच आहे. आत्मा कुठूनही निघून जाते, माहीतसुद्धा होत नाही. त्यांचे मुख्य स्थान भ्रुकुटी आहे. बाबा म्हणतात मी पण बिंदू आहे, यांच्यामध्ये येऊन बसतो. कोणालाही माहीतसुद्धा होत नाही. बाबा तुम्हा मुलांना बसून ऐकवतात. तुम्हाला जे ऐकवतात ते आम्ही पण ऐकतो. ज्ञान तर बिलकुल योग्य आहे. देवता कुळामधील जे असतील ते चटकन समजतील. ही राजधानी स्थापन होत आहे. प्रथम स्थापना आणि नंतर विनाश पण होईल. दुसरा कोणताही धर्मस्थापक हे कार्य करू शकत नाही. ते फक्त आपला धर्म स्थापन करतात, पुढे त्यामध्ये वाढ होते. इथे जे जितके पुरुषार्थ करतील तितकेच पुरुषार्थ तिथेही पुढील कल्पातही करतील. तितकेच उच्च पद त्यांना भविष्यातही मिळेल. तुम्हाला भविष्यातील 21 जन्मासाठी प्रारब्ध मिळते, तर किती पुरुषार्थ केला पाहिजे. आणि एकदम सोपे आहे. योग पण एकदम सहज आहे, ज्याच्यामुळे तुमचे विकर्म विनाश होतात. बाबा म्हणतात मी गॅरंटी देतो, कल्प मी येऊन तुम्हा मुलांना पावन बनवतो. तिथे एकही पतित नसतात. ज्ञान तर किती सोपे आहे. 84 जन्मांचे चक्र कसे घेतात ते पण बुद्धीमध्ये ज्ञान हवे. आम्ही 84चे चक्र पूर्ण केले आहे, हा निश्चय पक्का असायला हवा. निश्चयामध्ये विजय आहे. असे नाही की कुणास ठाऊक ब्राह्मण बनले आहात तर तुम्हाला निश्चय असायला हवा. बरोबर आम्ही 84चे चक्र पूर्ण केले आहे. हे तर खूप सहज आहे. मुलांना समजवले जाते. हे चित्र सर्व दिव्य दृष्टीने बाबांनी बनवली आहेत. त्यामध्ये दुरुस्ती पण केलेली आहे. सुरुवातीला बाबा बनारसमध्ये एकांतामध्ये राहत होते, तेव्हा असे चक्र भिंतीवर बसून काढत होते. सुरुवातीला काही समजत नव्हते हे काय आहे. भरपूर खुशी होत होती. साक्षात्कार झाल्यानंतर ज्याप्रमाणे अचानक गायब होत असत, हे काय होत आहे हे समजत नव्हते. तुम्ही जाणता, जी चित्रे पूर्वी बनवलेली होती ती पुन्हा बदलून नवनवीन बनवली आहे. आता नवनवीन चित्रे कल्पापूर्वीप्रमाणे बनवली जातात. शिडीचे चित्र पहा किती सुंदर आहे. यावर समजावणे सहज आहे. उशिरा येणाऱ्यांना आणखीन सहज ज्ञान मिळते. आता नवनवीन जे येतात 7 दिवसात संपूर्ण ज्ञान समजून घेतात, जुन्यापेक्षाही पुढे जातात. काही म्हणतात पूर्वीच आलो असतो तर बरे झाले असते. आताही पण काळजी करू नका. त्यापूर्वीच आला असता आणि पळून गेला असता तर. उशिरा येणाऱ्यांना पण सहज सिंहासन मिळून जाते. पूर्वी जे होते ते आता नाहीसे झाले. शेवटी निकाल माहीत होतो. कोण पास झाले. नवनवीन येतात आणि लगेच सेवा पण करायला लागतात. जुने इतके करत नाही. नवनवीन मुली सेवा करून बाबांच्या हृदयासीन बनतात. जुने कितीतरी गायब झाले आहेत. यासाठी बाबा म्हणतात, ज्यांना सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण म्हटले जाते त्यांच्यामध्ये देखील काही आश्चर्यवंत सुनंती भागंती होतात. ज्याप्रमाणे गायन आहे त्याप्रमाणे प्रत्यक्षात होत आहे. अच्छा, फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. शुक्रिया बाबा, शुक्रिया. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिली पॉईंट, आपली तपासणी स्वतःच करायची आहे. पाहायचे आहे, मी खूप गोड बनलो आहे. माझ्यामध्ये काय कमी आहे.
सर्व दैवी गुण धारण झालेले आहेत. आपले वागणे देवतांप्रमाणे बनवायचे आहे. आसुरी खानपानचा त्याग करायचा आहे. 2. कोणत्याही वाह्यात गोष्टी ऐकायच्या नाही अथवा बोलायच्या नाही. सहनशील बनायचे आहे. वरदान: कर्मातीत अवस्थेमध्ये स्थिर होऊन चारी दिशांच्या सेवांना हाताळणारे सिद्धी स्वरूप भव. कर्मातीत अवस्थेमध्ये स्थिर होऊन चारी दिशांच्या सेवांना हाताळणारे सिद्धी स्वरूप भव. पुढे पुढे चारी दिशांच्या सेवांच्या विस्ताराला हाताळण्याकरता वेगवेगळी साधने वापरावी लागतील. कारण त्यावेळेला पत्रव्यवहार अथवा टेलिग्राम, टेलिफोन इत्यादी काम करणार नाही. अशा वेळेला वायरलेस सेट हवा. यासाठी आत्ता कर्मयोगी, आत्ता कर्मातीत अवस्थेमध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास करा. तेव्हा चहूबाजूंना संकल्प सिद्धीद्वारे सेवेमध्ये सहयोगी बनू शकाल. बोधवाक्य: परमात्म्याच्या प्रेमाच्या पालनेचे स्वरूप आपले सहजयोगी जीवन आहे. परमात्म्याच्या प्रेमाच्या पालनेचे स्वरूप आपले सहजयोगी जीवन आहे. ओम शांती.